प्रत्येक घरात साबणापासून अगरबत्तीपर्यंतच्या वस्तूंमध्ये चंदनाला प्राधान्य देतात. त्याच्या सुगंधाला पवित्र मानलं जातं. अशाच चंदनाची रोपवाटिका तयार केली आहे लातूरच्या एका इस्मानं. पाहूयात त्याचीच यशोगाथा. लातूर जिल्ह्यातल्या पाखरसावंगी गावातले हे आहेत धनंजय राऊत. पारंपरिक पिकाचं उत्पादन न घेता त्यांनी आपल्या शेतात एक अभिनव प्रयोग केला, तो म्हणजे सुगंधित चंदनाच्या रोपवाटिकेचा. 60 लाखांची गुंतवणूक करून आपल्या 2.5 एकर शेतात त्यांनी ही रोपवाटिका उभारली आहे. सध्या या रोपवाटिकेत 4 लाखांहून अधिक चंदनाची रोपं आहेत. वेगळी हायटेक शेती करावी म्हणून तळेगाव दाभाडेला मी ट्रेनिंगसाठी गेलो होतो. काहीतरी पॉलीहाऊस उभारणी करून एखादी हायटेक शेती करावी म्हणून. तिथं ट्रेनिंगला गेलं असताना एक केरळचा एक रूम पार्टनर भेटला आणि तिथून त्याच्याकडून कळलं की चंदनाची शेती आपण करू शकतो. मग रोप इथं आणले आणि खर्च बघायला गेलं तर जवळपास एक रोप 70-80 रुपयाच्या खर्चामध्ये चाललं. त्यासाठी मग मैसूर आपलं बँगलोरमध्ये जे IWST आहे रिसर्च सेंटर, त्यांच्याकडं याबद्दल चौकशी केली. रोप निर्मिती करा म्हणणं सोपं झालं, पण बाकीच्या ज्या गोष्टी होत्या, बियाणं असेल, माती असेल, वातावरण असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय करायचं, त्यासाठी IWST मध्ये एक 5 दिवसाची ट्रेनिंग केली आणि तिथून मग रोप निर्मितीसाठी वेगवेगळ्या माहिती गोळा केल्या. बियाणं त्यांच्याकडून गोळा केलं. बियाणं गोळा करून मग हे रोप निर्मिती. 10 गुंठ्यांमध्ये पॉलीहाऊस, 35 गुंठ्यांमध्ये शेड नेट आणि 30 गुंठ्यांमध्ये खुल्या पद्धतीनं चंदन रोपांची लागवड त्यांनी केली आहे. या चंदन नर्सरीत 20 मजूर काम करतात. या रोपवाटिकेच्या उभारणीसाठी धनंजय यांनी 35 लाखांचं कर्ज घेतलंय. इथल्या रोपांना कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात अशा राज्यातून विशेष मागणी आहे. रोपवाटिकेतील रोपांची बुकिंग ऑनलाईन देखील करता येते. या रोपांच्या होम डिलिव्हरीची सुविधाही धनंजय यांनी सुरू केली आहे. चंदनाला पाणी हे सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष लागतं. चांगली जमीन असेल तर 3-4 वर्ष, जमीन हलकी असेल तर 5 वर्षापर्यंत लागत. आणि याच्यानंतर चंदनाला कसलीही पाण्याची गरज नाही. तुम्ही त्याला जो मातृवृक्ष दिलेला असते, होस्ट दिलेला असते, त्या मातृवृक्षावरच चंदन जगतं. त्याच्यामुळे मराठवाड्यासाठी ही चंदन शेती एक वरदान आहे. मी यावर्षी 2017 मध्ये जवळपास 5,20,000 रोप बनवलं होतं. त्यातलं आता जवळपास माझ्याकडे शिल्लक एक 3 लाख आहे. म्हणजे 2,20,000 रोपं यावर्षीचे मी विकलेले आहे. एक रोपाची किंमत आम्ही 30 रुपयापासून ते पार 50 रुपयापर्यंत रोपाची वेगवेगळी किमती ठेवल्यात आम्ही. तर खर्च वजा जाता एक 25% नफा मिळतो याच्यामध्ये. पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेतल्या राष्ट्रीय फलोत्पादन केंद्रातून धनंजय यांनी प्रशिक्षण घेतलंय. याआधी त्यांनी आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली, मात्र त्यात नुकसान झाल्यानं त्यांनी हा मार्ग शोधलाय. चंदन रोपवाटिकेच्या त्यांच्या निर्णयामागे त्यांच्या कुटुंबानं खंबीरपणे त्यांची साथ दिली. सुरुवातीला पारंपरिक शेती करता अगोदर सोयाबीन, टोमॅटो असं पालेभाज्या असे उत्पादन घेत होतो. आता चंदनाची शेती करत. नर्सरीत गवत काढणं, ती रोप लावणं ह्याचा दिवस जातो नर्सरीमध्ये. आता पहिली परिस्थिती रोज लोकांची मंजुरी करीत होतो. शेतात पिकत नव्हतं, पाऊस पाणी पडत नव्हतं, मग काही उत्पन्नच निघत नाही गेलं की. म्हणून हे आमच्या मुलानं चालू केलं करायला. हे चालू केलं तसं चांगलं देवानं होऊन आणलं, चांगलं झालं. आता चांगला आनंदात दिवस चाललाय. चंदनाच्या गाभ्याची किंमत 6,500 रुपये प्रति किलो आहे. एका झाडात 15 ते 50 किलो गाभा तयार होतो. चंदनाच्या फांद्यांपासून मुळांपर्यंत सगळ्या भागांची विक्री होते. त्यासोबत 5 ते 15 वर्ष या रोपांची देखभाल करावी लागते. केंद्र सरकारनं चंदन शेतीसाठी हेक्टरी 44,000 रुपयांचं अनुदान जाहीर केलंय. पहिले 10 वर्ष यातून उत्पादन मिळत नाही, मात्र पुढील 40 वर्षांपर्यंत यातून निव्वळ नफा मिळतो. कळालं की मैसूर सँडल सोपच्या कंपनीला गेल्यानंतर मला कळालं की त्या चंदनामध्ये मार्जिन काय येणारा, काळ काय दाखवणार आहे, फ्युचर काय दाखवणार आहे, सर्व काही या चंदनाच्या रुपयामध्ये आजची मार्केटिंग रेट काय आहे या चंदनामध्ये मला सर्व अभ्यास केल्यानंतर हा निश्चय केलाय की मी चंदन बरोबर लावणार असेल तेवढं शेत भरून माझं 6 एकरच्या 6 एकर एक 10 गुंठे राहायला सोडून 6 एकर पूर्ण चंदनाची शेती करण्याची अपेक्षा आहे. आता 4 एकर झालेला आहे. आणखी 2 एकर चंदनाची शेती करायची माझी अपेक्षा आहे. माझ्या मते सरासरी 12 ते 15 वर्षांमध्ये त्याच्यामध्ये हार्टवूड म्हणजे प्युअरली गाभा जो असतो मधला हार्टवूड चंदनाचा जो गाभा असतो
मिनिमम 20 ते 25 किलो एका झाडामधून भेटतो. एक झाडाची किंमत मिनिमम 2.5 ते 2 लाख रुपये बिलकुल 100% एक चंदनाचं झाड विकतो. चंदन शेतीच्या या वैशिष्ट्यांमुळेच इतर शेतकरी देखील या शेतीकडे वळतायत. घराघरांमध्ये साबणापासून अगरबत्तीपर्यंतच्या वस्तूंमध्ये चंदनाचा वापर केला जातो. त्यामुळे याची मागणी कमी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये नाहीये. धनंजय राऊत यांची ही रोपवाटिका शेतीत नवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्तम उदाहरण आहे. लातूरहून राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.